नमस्कार मंडळी, मी माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलवर करतो तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आहोत आपल्या कुडाळ तालुक्यातील जे मध्यवर्ती अशा स्वरूपाचं असणारं मंदिर मागे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल श्रीदेवी केळबाई या ठिकाणी आपण आहोत। आणि आज या ठिकाणी आजगावकर दशावतार नाट्यमंडळ आजगाव यांचा नाट्यप्रयोग चालू आहे। या ठिकाणी आपण आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आजगावकर दशावतार नाट्यमंडळामध्ये असणारे यंदाचे जे नवीन कलाकार आहेत, गेल्या वर्षीचे सुद्धा या कंपनीमध्ये कार्यरत आहेत, या सर्वांची ओळख करून घेणार आहोत माझा सिंधुदुर्ग मिनातवारंग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। चला तर आपण सुरुवातीला देवीचं दर्शन घेऊया आणि नंतर कलाकारांची चर्चा। हे दशावतार कलाकार आपण पाहतात आजगावकर दशावतार नाट्यमंडळ आजगाव या नाट्यमंडळामधील यंदाचे जे नवीन संचातील कलाकार आहेत, खलनायकाची भूमिका आपण बघितल्यानंतर लक्षात येईल यांचं नाव आहे सुप्रसिद्ध खलनायक जगदीश मुरजकर। आपल्या या आजगावकर दशावतार नाट्यमंडळामध्ये आपल्याला यंदा पाहायला मिळणार आहेत। आजचा जो त्यांचा नाट्यप्रयोग आहे रक्तसिंचन, त्यांनीच स्वतः एक संकल्पना त्यांची आहे आणि या नाट्य प्रयोगामध्ये त्यांची भूमिका जी आहे अघोरी ही ते साकारणार आहेत। त्यांना नाट्य वाटचालीसाठी माझा सिंधुदुर्ग मिनातवारंग या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा। आज या ठिकाणी आजगावकर दशावतार नाट्यमंडळ यांचा जो नाट्यप्रयोग चालू आहे रक्तसिंचन, या नाट्यप्रयोगामध्ये हे दशावतार कलाकार आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करू। नाव तुमचं? माझं नाव श्री भानुदास शंभा सावंत, राहणार रोणापाल, पण बाबा सावंत या टोपण नावानंच मला सर्वजण ओळखतात। यंदा ह्या कंपनीमध्ये नवीन आहात की पहिल्यापासून याच कंपनीमध्ये? ह्याच कंपनीत माझी सेवा जास्त झाली, जवळजवळ 7-8 वर्षाचा कालावधी ह्याच कंपनीत मी काढला। ओके, आणि आजचा जो नाट्यप्रयोग आहे रक्तसिंचन, या नाट्यप्रयोगामध्ये तुमची भूमिका काय आहे? माझी भूमिका याच्यात सत्य न्याय नीती धर्मासाठी झटणारा, ज्याने आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवून जननी जन्मभूमी स्वर्गादपी गरियसी ही जी म्हण आहे, म्हणजे ज्या मातीत आपण लहानाचे मोठे झालो त्याच मातीत आपण आपला शेवट व्हावा। माता आणि माती एक वेलांटीचा फरक आहे, हीच माझी इच्छा आहे। ज्या रंगभूमीवर मी हसलो खेळलो बागडलो, लहानाचा मोठा झालो, ज्या प्रेक्षकांनी परीक्षकांनी चिकित्सकांनी मला जे प्रेम दिलं त्या प्रेमाला तोड नाही, आणि जसा सुरुवातीचा काळ दशावताराचा झाला तसाच शेवट या दशावतारी रंगभूमीवर व्हावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। ओके, निश्चितच आजचा हा नाट्यप्रयोग आहे आणि आजगावकर दशावतार नाट्यमंडळामध्ये तुम्हाला या माझा सिंधुदुर्ग मिनातवारंग यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा। चालू आहे श्री देवी केळबाई मंदिर या ठिकाणी आजगावकर दशावतार नाट्यमंडळाचा जो नाट्यप्रयोग चालू आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं असेल स्क्रीनवरती तर हे जे दशावतार कलाकार आहेत ते यंदा या कंपनीसाठी नवीन आहेत, त्यांची आपण ओळख करून घेणार आहोत। नाव विचारतोय त्यांना। नाव तुमचं? बाळा दळवे, पिंट्या दळवे म्हणून सर्व प्रसिद्ध अशा स्वरूपाचं नाव त्यांचं म्हणजे पिंट्या दळवी, ते यंदा ह्या आजगावकर दशावतार नाट्यमंडळामध्ये बघायला मिळणार आहेत। आजचा जो तुमचा नाट्यप्रयोग आहे रक्तसिंचन, या नाट्यप्रयोगामध्ये तुमची भूमिका आहे, भूमिकेचं नाव काय आहे? त्रिकाल घेतो, म्हणजे पाताळ भवनाचा
राक्षस. त्रिकाल केतू ही भूमिका ते साकारतात. नेमकं कशा रीतीने ती भूमिका आहे, काय सांगाल? म्हणजे ती मृत्यूलोकात प्रवेश करते. देवभक्ती बंद केल्यानंतर दानवांना अपयश जे येत आहे ते अपयश दूर होईल असा तो उद्देश, म्हणून तो भक्ती बंद करण्यासाठी मृत्यूलोकात प्रवेश करतो. ओके, अशा स्वरूपाची ह्या नाट्यप्रयोगामध्ये त्यांची भूमिका आहे. त्यांना या आजगावकर दशावतार नाट्यमंडळामध्ये यंदाच्या वर्षासाठी माझा सिंधुदुर्ग मीनाथ वारंग या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. दशावतार नाट्यमंडळामध्ये यंदा हे नवीन कलाकार बघायला मिळत आहेत. नाव तुमचं? माझं नाव प्रताप विठ्ठल गावडे. प्रताप गावडे आहेत. आणि आजचा जो नाट्यप्रयोग आहे म्हणजे ह्या सीझनसाठी आजगावकर दशावतार नाट्यमंडळामध्ये हे नवीन कलाकार बघायला मिळणार आहेत. राजपार्ट भूमिका करतात ते. आजचा जो नाट्यप्रयोग आहे याच्यात तुमची भूमिका काय आहे आणि कशा रीतीने ती साकारताय, काय सांगाल? म्हणजे ही भूमिका म्हणजे मी एक राजकर्ता आहे. माझं नाव मणिभद्र, चिल्लम नगरी. आणि सांगायचं म्हणजे काय, नाटकाचा पूर्व भाग आमच्यावर अवलंबून आहे, राजा मणिभद्रावर. कारण तुम्हाला तो पाहताना दिसेलच पुढे काय काय होणार आहे, त्याच्यावर तुम्हाला कसं म्हणजे त्याच्या जीवनात काय होतं, पुढे त्याच्या प्रजेचं काय होतं हे या नाटकात सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर देवीचं कृपा झाल्यावर त्याच्यानंतर काय होतं, म्हणजे भक्तिभाव रस असा एक नाट्यप्रयोग आम्ही सादर करतो. बघा ओके, निश्चितच ह्या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून एक देवी महिमा या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चित सर्वांनी हा नाट्यप्रयोग पाहावा. आणि हे जे कलाकार आहेत गावडे हे आपल्याला या कंपनीमध्ये पाहायला मिळणार आहेत. तुम्हाला माझा सिंधुदुर्ग मीनाथ वारंग यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. दशावतार नाट्यमंडळामध्ये नारद मुनींची जी भूमिका करतायत ते या ठिकाणी आहेत. नाव तुमचं? महेंद्र मनोहर मेस्त्री. महेंद्र मनोहर मेस्त्री चेनवनचे हे आहेत. आणि या आजगावकर दशावतार नाट्यमंडळामध्ये नारदाची भूमिका ते साकारतात. तसंच या ठिकाणी हा जो आजगावकर दशावतार नाट्यमंडळ आहे या ठिकाणी यंदाच्या वर्षी स्त्री अभिनय कलाकार, स्त्री दशावतार कलाकार सौंदर्यवती महेश तुरी हे सुद्धा या नाट्यमंडळामध्ये पाहायला मिळणार आहेत. तसंच आजगावकर दशावतार नाट्यमंडळमधली ही जी संगीत साथ आहे, भरत लाड आहेत, अर्जुन सावंत सुद्धा आहेत.
तेव्हा निरोप येईल पाहिजे खेळबायला माहिती. माझे वडील त्याच्यावर
सुप्रसिद्ध दशावतार कलाकार राधाकृष्ण उर्फ बाबली नाईक यांचे चिरंजीव भरत नाईक गेली 16 वर्ष ह्या आजगावकर दशावतार नाट्यमंडळामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. यंदासुद्धा याच नाट्यसंचामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि आजच्या या नाट्यप्रयोगामध्ये त्यांची जी भूमिका आहे, रक्तसिंचन या नाट्यप्रयोगामध्ये त्यांची भूमिका आहे, भिल्ल जमातीतील जो संग्राम आहे त्या युवकाची या ठिकाणी भूमिका ते साकारत आहेत. त्यांना या माझा सिंधुदुर्ग विनायक वारंग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा. अशा प्रकारे अशा ब्लॉगच्या माध्यमातून आजगावकर दशावतार नाट्यमंडळ या नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग चालू होता आपल्या केळबाई मंदिर कुडाळ या ठिकाणी जे त्यांच्या संचातील नवीन कलाकार आहेत त्यांची आपण ओळख करून घेतलेली आहे. आपण मागे बघितलं असेल तर या ठिकाणी विद्युत रोषणाईसुद्धा या मंदिराच्या ठिकाणी आहे ती आपल्याला बघायला मिळते. निश्चितच पुन्हा एकदा आपण नवीन कंटेंटसोबत असणार आहोत माझा सिंधुदुर्ग विनायक वारंग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. चला तर आता आम्ही तुमची रजा घेतोय. बाय बाय.